थोडासा हात करू लागीन तर नाही. बसली आहे माझी सासू मस्त आपल्या नातवासोबत गोष्ट हाकालत. जाईन म्हणजे गावाला उद्या साक्षगंध आहे तर नाही, उद्या जाशीन वेळेवर. यांना एका दिवसाच्या आधी यायला का झालं? दिमाग खराब करतात बाबा. अरे आशा, का झालं हो? झाला का म्हटलं स्वयंपाक? सुरू आहे ना, करून राहिली ना स्वयंपाक. लागली का भूक तुम्हाला? अरे तर भासा आला आहे माझ्या. हा, भूक लागली असेल ना त्यांना. हो तर करूनच राहिली ना. 4 हात पाय आहेत का माझे? आता 4 नाही तर किती हातपाय आहेत तुझे? 2च आहेत का हातपाय? हो तर 4 हात पाय आहेत पण 2 हातांनी करावं लागते ना. पायाने करतो का? काऊन पाय कामात नाही येत का? चालायच्या बसायच्या कामात नाही येत पाय? चुप राहा तुम्ही, दिमाग खराब नको करा माझ्या. नाही करत बापा मी दिमाग खराब. कर पटकन स्वयंपाक कर. भाषाजीला भूक लागली असेल. हो मला सांगा, आता 8-10 दिवस तुमची आई राहिली तिथं पोरीच्या घरी. तर का गोष्ट नाही सांगितलं का? आता इथं येऊन गोष्ट सांगून राहिल्या, थोडाशी इथं स्वयंपाकामध्ये मदत करीन नाही? लेकीच्या घरी तर मस्त समोर समोर कामं करत राहिले असतील. आणि इथं आई ना सून करते ना. अरे तर एवढी कशाला भडकून राहिली? कामं जास्त होऊन राहिली का तुला? दे, का करायचं आहे दे, माझ्याकडे मी करू लागतो. दे. राहू द्या तुम्ही, राहू द्या. तुम्हाला तर आपल्या आईला 2 शब्द नाही बोलता येत. आता जाऊन म्हणू नाही शकत नाही का आई थोडाशी मदत करू लाग म्हणून? नाही, इकडे बायकोकडे येऊन झाला नाही का स्वयंपाक तुझ्या? बस बायकोवरच रोप टाकायचं समजते. चांगली जाईन म्हणत होती आज माहेरी 4-5 वाजेपर्यंत. जात होते ना ते भाषाजी तुमच्या आईनं थांबण्या विषयाला लावलं. अरे तर आता किती दिवसाच्या नंतर आले ते भाषाजी. आणि मी घरी नव्हतो ना, मग मुलाखत नाही झाली असती. हे बघ आशराने, चिडचिड नको करू. कर पटकन कर स्वयंपाक. राहू द्या इथं चिकन बोलायला ना काही हो माझ्याकडे. जा तिकडे मायाच्या पदराला धरून बसा. अरे काहून अशी बोलते तू? आई का कामं नाही करत का घरचे? करते ना. आता भाषाजी सोबत बसली आहे, बसू दे, बोलू दे. हो खूपच करते तुमची आई कामं. मी तर मस्त बसून राहते बढिया. पोरीच्या घरी गेली तुमची आई तर लाडू चिवडा बनवून मागितला. मस्त धरून गेल्या. आणि तुमच्या बहिणीने पाठवलं का माझ्या पोरीसाठी? का चल बापा माझी भाषी आहे लहानशी तर मुठभर देईन खाजा म्हणून. नाही. अरे तर आपलं काम आहे द्यायच्या बहिणीला. बहिणीच्या घरून काही आणत नाही का बापा आशा तुही? काऊन नाही आणत? त्यांचं काम नव्हतं भाषेसाठी थोडंसं पाठवायचं? फक्त म्हणायलाच होते तुम्हाला माझ्या बहिणीसाठी हा दे, माझ्या बहिणीसाठी तो दे म्हणा. आता किती पाठवलं तुमच्या बहिणीनं भाषेसाठी? का तुझ्या माझ्या काढून राहिली तर माहित नाही का? काही समजत नाही रे बा. तुम्हाला काही नाही समजत. जा तुम्ही इथून. करू द्या मला स्वयंपाक. चांगल्यानं कर स्वयंपाक. माझ्या भाचा का रोज येते का? सुरेश आसे का झाला? काही नाही. मायेच्या समोर तर बोलती पण होते माणसाची. फक्त बायकोवर हुकूम चालवणं समजते. तू कशाला आली ताई? बस ना भाषाची जवळ तिकडे. बसलो ना आतापर्यंत. आता इकडे थोडासा काटला चिरला करू लागते. विशालनं खुशीला धरून गेला तिकडे दुकानामध्ये. कशासाठी आई? अरे बेटा शांताना म्हणलं जाता जाता खुशीसाठी काही चॉकलेट नाही तर काही बिस्किटच्या पुड्या नाही तर काही फळं वगैरे घ्याल म्हणे. आता ह्या विशालनं बाहेरूनच आणलं, बाहेरच्या रोडनं. लक्षातच नाही राहिला. आता गेलाय घ्यासाठी. का होते आता बाहेरच्या रोडनं आले तर आता काही नाही आणलं तर का होते? आता का घ्यायला जायची गरज होती का? भेटतात ना बेटा आपल्याही गावात खूप सारे दुकानं आहेत. शांताच्या गावात नाही आहेत बापा दुकानं. ते तिच्या पसंतीची मोठी चॉकलेट घेऊन देतो म्हणे. गेले दोघे बहीण भाऊ. आई स्वेटर तर मस्त आहे तुझी. अरे बापा का करते, शांतानं माहित नाही केलं ना काही नाही आणि माझ्यासाठी आणलं स्वेटर घेऊन. मस्त आहे आई स्वेटर. हो मलाही आवडली. का करायचं आहे आशा? काही कापायचं घे आहे का भाजीपाला? हो आहे ना, कापायचं आहे भाजीपाला. हो दे, कापून देतो. हे सुटर काढून येतो, नवीन आहे. घरची जुनी सुटर घालतो. राहू दे नाही, कशाला काढते? चांगली दिसून राहिली. नाही आता हे यासाठी करीन बेटा. आहे ना घरी दुसरी सुटर. येतो मी दुसरी घालून सुटर. आता सांग आता का म्हणणं आहे तुझ्या? कशासाठी का म्हणणं आहे माझ्या? नाही आताच म्हणत होती ना माझ्या बहिणीला तू. शांताबाईला म्हणत होती ना माझ्या बहिणीनं सांगितलं होतं खाऊ घ्यासाठी. आता हे दुसऱ्या रस्त्याने आलं म्हणून. नाही आता का बोलायचं आहे तुला? बोल आता. नाही आहे काही बोलायचं मला. पण मी सांगू का तुम्हाला? तुमच्या आईनं म्हटलं नसेल की बाई माझ्यासाठी ना स्वेटर नाही आहे, आनंद देशील का बाई घेऊन? आणि मी तर म्हणतो तुमच्या आईनेच पैसेही दिले नसेल स्वेटर यासाठी. आता कशी भोडी बनून राहिली तुमची आई. आता ह्या बाईला का म्हणावं बाबा? तुला जसा सोचायचा आहे, जसा विचार करायचा आहे तसा कर विचार. तू काही फालतू बोलते. नाही सुधरत तू, नाही सुधरत. जा नका करू माझ्या गोष्टीवर विश्वास. मला तर पूर्ण विश्वास आहे तुमच्या आईने दिलं असेल स्वेटर यासाठी पैसे म्हणून. शांता याचीच आहे का बाबा शांता? सोनू काय आहे पप्पाजी? अरे सोनू तुझी मम्मी कुठे आहे? आवाज देत आहो तर हुकणं चुक नाही करून राहिली. पप्पाजी मम्मी तर याचीच आहे. ते गटाची मीटिंग आहे म्हणून गेली होती ना, तर याचीच आहे मम्मी. बापरे, आता वाजले 8:30 तरी याचीच आहे. 7 वाजेची गटाची मीटिंग आहे म्हणत होती. गेली 6:45 वाजेपासून. तू का करत होता आता? पप्पाजी मला भूक लागली तर मी जेवण करत होतो.
असं झाला का जेवण? हो झालं जेवण. आता हात धुत होतो, तुम्ही आवाज मारले तर. तुम्ही जेवता का पप्पाजी? देऊ जेवण? नाही नाही, येतो मी बाबूरावच्या इथून. किती वेळ आहे तर? बाबूरावच्या इथंच गेली आहे ना तुझी मम्मी? माहित नाही बाबाजी कोणाच्या घरी गेली आहे तर. मला माहित आहे ना, सांगितलं ना बाबूरावच्या इथं मीटिंग आहे म्हणून. सोनू एक ग्लास पाणी आण प्यायचा. पाणी पितो ना मग जातो. हो पप्पाजी आणतो. मी म्हणतो ना, या बायाला नुसत्या चुगल्या करत असतील तिथे जाऊन. ते बचत गटाची मीटिंग राहिली वेगळी आणि यांच्या दुसऱ्याच गप्पा गोष्टी सुरू असतील म्हणतो मी. का बापा शांता, पण समजत नाही का? तर माहित नाही. जेवण व्हायचं आहे, मग एक तर जेवण करून गेले असते ते परवडलं असतं 8 वाजे. घ्या पप्पाजी पाणी घ्या. हो दे दे. घे सोनू, ग्लास घ्या. मी येतो. हो ठीक आहे ना पप्पाजी, या. आले का तुम्ही? वा रे वा शांता, मला उलटा आल्या का तुम्ही म्हणून विचारून राहिली. त्या बचत गटाच्या मीटिंगला कोण गेला होता? मी गेलो होतो का तू गेली होती? हो मीच गेली होती, पण तुम्ही तर बाहेर गेले होते ना. अरे हिला कसा माहित झाला? गेले होते की नाही? कापूट फुटून राहिल्या मनातल्या मनात. मला सगळं माहित होते. काकून सांगितलं असतील मनजुळा काकून. हो काकूनच सांगितलं. कधी आले तर तुम्ही? मी तर किती वेळचा येऊन गेलो. तू किती उशीर लावली? एवढी मीटिंग 2 तास चालते का? बाबा का करता, पहिले तर आल्या नाही कोणी, अर्धा तास तर वाट पाहावं लागला. तर वापस येऊन जायला पाहिजेत होता ना, नाही आल्या तर. मग रजनी आली तर मग मीटिंग सुरू केला. त्या ललिताना नाश्ता बिस्ताच केला, त्याच्यामध्येच टाइमपास झाला. नाश्ता चहा सुरूच होता. तर मग सूर्यकांत आली ना दुर्गा आली. त्या सूर्यकांताचा दिमाग खराब झाला होता बाबा. कशाने झाला होता तर माहित नाही. मला माहित आहे त्यांचा दिमाग कशाने खराब झाला होता तर. का म्हणून राहिला तुम्ही? तुम्हाला माहित आहे, तुम्ही तर तिकडे त्या काकांच्या इथं शेकोटी तापत होते ना. सांगा बरं तुम्हाला माहित आहे म्हणतात. कशाने दिमाग खराब झाला होता तिचा? नाही बाबा, नाही सांगत. काऊन नाही सांगत? फालतू याच्या त्याच्याजवळ सांगत जसे नजून तू उभा देईल. मग कोण सांगितलं होईल. सांगा ना, कोणाजवळ सांगते तर माहित नाही मी. असे तर लपवत आहेत का बापा, काही सांगा नको. नाही तर का, बायांची जात ना शेळीची जात एक राहते. असं का? नाही सांगत का? ठीक आहे, नका सांगू. मी पण नाही सांगणार कोणत्याच गोष्टी तुम्हाला. म्हणजे मी तुमच्या गोष्टी त्याच्याजवळ सांगत जाते का? अरे नाही जात, पण कधी कधी निघाल्या गोष्टीवरून गोष्टी तर मग निघून जाते तोंडामधून. नाही सांगत ना, सांगा तर तुम्ही. अरे काकाच्या इथं सगळेजण तापत होते विसतो. आता दररोज काकाच्या इथल्याच काड्या लावत होते. त्यांच्या इथल्या काड्या संपल्या. आज आता का तापायला काही विसतो होता नाही. तर बाबूरावला म्हणाले की तू काड्या आण. उद्या मग रमेशाने येणार होता काड्या. मी जायच्या आधीचीच गोष्ट आहे हे. मी गेलो तेव्हा बाबूराव तिथून चालला गेला होता काड्या आणायसाठी. हो का? मग काय झालं? मग माझ्या गेल्यानंतर मग बाबूराव काड्या धरून आला. बाबूराव तर म्हणून गेला होता की मी घरून काड्या आणतो म्हणून. पण हा पटा घरून तर काही काड्या आणल्या नाही. त्या सूर्यकांता वहिनीच्या घरून काड्या आणल्या. म्हणूनच सूर्यकांता म्हणत होती येत होतो इकडे म्हणे मीटिंगला म्हणे, तर मांजर आडवी गेली म्हणे, म्हणून काही अर्धा तास येणं झाला नाही म्हणे. अरे सूर्यकांता वहिनी तिथं आल्या होत्या. बाबूराव दिसला असेल काड्या आणताना इथं. ओळखला नाही पण आल्या होत्या. आल्यानंतर मग विचारलं. खूप काही बोलल्या बाबा त्या सूर्यकांता वहिनी. तर मग का म्हणे बाबूराव भाऊ मी आणलो म्हणे का काड्या? हो, आधी तर चुपचापच राहिला बाबूराव. मग सूर्यकांता वहिनी मस्त भडकली. मस्त बोलायला बसली. त्याच्यानंतर मग बाबूराव म्हणते मी आणलो म्हणते, दिसल्या काड्या तर म्हणते. सूर्यकांतानं चांगली काढलं नाही का बाबूराव भाऊची वरात? मस्त बोलायला पाहिजेत होता. तेवढा मोठा माणूस ना असे काम करते. मी तर म्हणतो आमच्या घरच्या काड्या गायब आहेत तर त्यांनीच नेल्या असतील. आता कशावरून म्हणते शांता तू? बघितले का तू? सांग आपल्या डोळ्याने. आता त्या वहिनीने बघितलं म्हणून आल्या त्या मागे. हो तो पण आहे म्हणा. अरे ते जाऊ दे आता. आता जेवाचं बनव ना. तू तर मस्त नाश्ता करून आलो म्हणते. तर तुम्ही मग जेवण काम नाही केलं तर आलं तर? तुझी वाट पाहत बसलो बापा मी. आता येत होतो तुला बोलवायला मी. का येत होतो म्हणता? तिथेच राहणार होती का? येणार नव्हती? सोनूसोबत जेवण करून टाकले असते. अरे माझ्या यायच्या आधीच सोनूचं जेवण झालं. भूक लागली होती पप्पाजी म्हणे तर जेवलो म्हणे. असं का? ते पाय पप्पा, भाजी वगैरे थोडीशी गरम कर बरं. थंड झाला असेल सगळं. का हो बाबा, आता गरम करू का? म्हणूनच तर मग अशी म्हटली जेवण करून घ्या म्हणून, तर ऐकले नाही तुम्ही. अरे थोडा कर ना गरम. आता थंडीचा गरम राहिला तर बरा होते. कर पटकन कर बरं. जास्त गरम नको करू, थोडाच कर. हो ठीक आहे, करते गरम. तू जेवत नाही का? जेवते ना, तर मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ली. जेवते बाबा. भात खाल्ल्याशिवाय कुठं पोट भरल्यासारखं वाटते का? मार सकाळी उठून दिसतं पेटवतात, चुली जवळ बसतात. आणि आता कुठं गेले तर गायब आहेत. सोनूला कर म्हणली आंघोळ, तर सोनू म्हणते आता नाही करत थोड्या वेळ. चल बाबा म्हटले मीच आता करते आंघोळ, कोणी नाही करत तर. पण एक आहे, आंघोळ केला की मग थंडी नाही लागत.
चल आता स्वयंपाक व्हायचा आहे, का बनवू, भाजीचाही काही नाही आहे. अरे शांता, कुठे गेले होते हो तुम्ही? हा, भूतासारखे आले ना शांता म्हणून राहिले. मार चुलीजवळ बसून विस्तला होता, किती पाणी गरम झाला होता. हा, आंघोळ करायला म्हटली तर गायब. अरे आता सकाळी सकाळी आंघोळ कर म्हणते का तू? मग फालतू मध्ये कशाला पाणी गरम करता? हा? आता गरम पाणी आहे म्हणून मी आंघोळ केली. हा, चांगलं झालं ना, केली तर गरम पाणी आहे तर आंघोळ. हो, मी केली तर चांगला झाला. तुम्ही नका करत जाऊ, तुम्हाला तर थंडी खाते. तुम्ही तर तिकडे समोरही नव्हते ना, कुठे गेले होते? आताच पाहिले मी. अरे सरपंच भाऊच्या घरी गेलो होतो ना. त्यांच्या घरी कशासाठी गेले होते? विचारायला गेलो होतो धानचुराई मशीन येते की नाही म्हणून. नाही येत असेल तर मग दुसरी पाहतो म्हणलं मी. मग फोन लावला माझ्या समोरच, तर निघाली म्हणते धानचुराई मशीन येऊन राहिली. हो का, निघाली का? येत आहे का? तर मग आता कोणाच्या वावरात जाणार आहे? सरपंच भाऊच्या का? नाही झाला त्यांच्या चूटना, मागे चालली होती तरी आपला धान काढूनच नाही झाला होता. आपल्याच वावरात येणार आहे आधी. शांता तर ते तपड वगैरे काढावं लागेल. कुठं आहे तपड? अहो, आपली तपड तर सरपंच भाऊच्याच घरी आहे. अरे तर आधी काऊन नाही सांगितलं तर तू? आता मला का माहिती तुम्ही त्यांच्या घरी गेले म्हणून? हं? नाही सांगितलं का तुम्ही का सरपंच भाऊच्या घरी जाता म्हणून? तुम्ही आधी काऊन नाही सांगितलं म्हणता? हा ठीक आहे, मी जातो, ते तपड घेऊन येतो. बारदाना लागेल अजून. अहो बाबा, तुम्ही का म्हणता बारदाना म्हणता? मग आपले सबस्क्रायबर्सना समजत नाही ना बारदाना म्हणजे का म्हणून. अरे धान भरायसाठी पोते खालीवाले, हा, चुंगड्या किंवा पोते, त्यांना बारदाना म्हणतात. का माहित नाही तू पण. हा, असे सांगत जा बापा. ते मशीन अर्धा तासामध्ये वावरात येणार आहे. हा, आणि आपलाच ट्रॅक्टर लागणार आहे तिथं. फक्त मशीनच येऊन राहिली. तर शांता, मी का म्हणतो, ते पोते वगैरे पाहून ठेव तू. आणि अजून त्यांचा स्वयंपाक करावा लागेल. हा, किती जण आहेत तर ते? 3 जण आहेत ते, 3 जण. हो का, भाजीचाही काहीच नाही आहे ना. हं, आता का बनवू बाबा वेळेवर? बघ तू का बनवायचं आहे का, आणि ते पोते वगैरे पाहून ठेव. आता मलाच पाहून ठेव म्हणता? हं? अजून स्वयंपाकही त्यांच्या करायचा आहे म्हणता. स्वयंपाक नाही झालाय, काही नाही. आता वेळ आहे ना, अर्धा तास तुम्हाला. पोते किती पाहा ना तुम्ही. अरे हो, पाहावं लागतील. ते कुठून फाटले, त्यांना शिवा लागतील. मग आता तर 8 दिवस मस्त घरी हातावर हात धरून बसले होते तुम्ही. हं, तेव्हा तर नाही केले. अरे ना 10 पोते बाबूरावच्या घरी नेला तर आनंद दिला का? अरे लक्षातच नाही आला ना, पोते फाटले आहेत तर शिवसावकरी म्हणून. आणि हातावर हात धरून कुठं बसलो? हा, काही बोलते तू. ट्रॅक्टर सुरू नव्हता का? ट्रॅक्टरवर जात नव्हतो का मी? अरे ते 10 पोते आणून दिलं का बाबूरावने नेलं होतं ना? नाही ना हो, नाही आणून दिला ना. मग तू मागायला आला तर मी नाही देत होतो. अरे तू देऊन द्या केली. मला माहित आहे नेला पटाईनं की आणून नाही देत. म्हणलंही होतं त्याला मी की माझ्या चुरण्याच्या वेळेस मला पोते लागतील म्हणून. तर 2 दिवसात आणून देतो म्हणत होता. 2 दिवसाचे आता किती 8 दिवस झाले. आता जा ना, मागायला जा तू. दे लावली ना मला तू. होड बापा, तुम्ही ना आता होते खाली म्हणून द्या म्हणले. जाते ना तर मागायला. आता मी म्हणली म्हणून माझ्यावर आणून पाडून राहिले नाही. बेकार आहे तुमच्या याच्यात बोलणं. अहो मी का म्हणतो, आता घरी जेवढे पोते आहेत तेवढे पहा. आणि जा तुम्ही वावरामध्ये. मी सोनूला पाठवतो त्यांच्या घरी आण म्हणतो. अरे ना, विशालचा फोन आला होता का नाही तर? निघाला की नाही? हो आला होता, फोन आला होता. 15 मिनिट झाला आला होता फोन. तर मम्मी म्हणे आता निघतो म्हणे थोड्या वेळात. म्हणजे निघायचंच आहे नाही? फोन लाव लवकर निघ म्हणावा. मशीन लागून राहिली म्हणा धानचुराई. अहो तर निघतो म्हणाला ना, अजून फोन का लावता? अरे लावूनच घे फोन. आता जाईनच बा असा होईल. आणि आता सांगशील की धानचुराई मशीन लागली म्हणून, तर लवकर निघेल. हो ठीक आहे बाबा, लावतो फोन. स्वयंपाक झाला का? नाही हो, व्हायचाच आहे स्वयंपाक. काऊन तर भूक लागली तुम्हाला? अरे तर आता का उपाशीत जाऊ का मी? आता स्वयंपाक व्हायचा आहे म्हणते. तू वावरात शिदोरी आणशील, पण किती वाजे आणशील? तुला 11-12 वाजतील शिदोरी आणण्यासाठी. एक काम कर, काहीतरी थोडासा नाश्ता बनवून दे माझ्यासाठी. मी नाश्ता करतो आणि जातो मग. हो बनवून देते. पोहे बनवून देऊ का? बनव. तुला जो बनवून दिवशी वाटते तो बनव. हो ठीक आहे ना, मी पोहे बनवून देते. आता चांगल्यानं बोरे दिलो मी. बाबूरावला तर आणून द्यायला पाहिजे ना. लोकांची मदतही करणे बेकार आहे बाबा. आता पोरे मागायला आपणच जावं लागेल. मग हमालकीच करावं लागते लोकांची. अरे सोनू, का मम्मी? बेटा कामात आहे का तू? वाचत होतो ना मम्मी. का म्हणता? हा, ललिता काकूच्या घरी जाशील का म्हटलं? कशाला मम्मी? अरे ते बोरे नेला आहे त्यांच्या घरी, तर आणून नाही दिला. मशीन येऊन राहिली म्हणतात, धानचुराई मशीन आपल्या वावरामध्ये आता अर्धा तासात. तर ते बोरे मागून आणायचे आहेत. हो ठीक आहे ना मम्मी, जातो ना. हो जा बेटा जा. मम्मी भूक लागली ना, काही बनवली नाही ना नाश्ता? बनवतो ना आता, पोहे बनवत आहो मी. जा तू आण तोपर्यंत बनवून होतात. अरे वा मम्मी, पोहे बनवून राहिली? हो पोहे बनवत आहो. जा आण तू, मागून आण बरं ते बोरे. हो आत्ता जातो ना, आणतो मागून. हा, आणि इकडे आहे 10 बोरे आहेत. 10ही पाहिजेत म्हणा. हो मम्मी. चल आता पहिले मी नाश्त्याचा करून देते यांना, पोहे बनवून देते. मग बघते भाजीच्या का बनवायच्या आहे तर. हे देवा, माझ्या डोक्यातच नाही आला. पोहे तर संपले आहेत घरचे. आता सोनू गेला तर सांगितली असती याच्या जवळ पहिले सोनूला की पोहे आणून दे म्हणून.
का बापा माझी आजकाल याददासला का झाला तर माहित नाही. सोनू, ए सोनू, अरे गेलास का रे बेटा? हो बाई, हाही पोरगा ना धावतच गेला असेल. पोहे तर बनवते म्हटले, पण आता घरी पोहे नाही आहेत, आता कशी करू? सोनू तिकडे बोरे मागायसाठी गेला. आता यांना सांगेन ते माझ्यावरच बोंबलतील. चल आता मीच जाऊन पटकन दुकानातून आणते घेऊन पोहे. इकडून मागे घेऊनच जाते, यांना न माहीत करता ना पटकन घेऊन येते. आता हे सोनूचे बाबा पाटणवरती चढले आहेत बोरे बघायसाठी. जाऊन येतो पटकन पोहे धरून. ओ नारायणचे बाबा. हा बोल ना. हो तर इकडे तर लक्ष द्या, तिकडे का खाली मान टाकून बोलणं करून राहिल्या. अरे हिशोब बघत आहो ना, तू बोल ना. हो मी मोठीच्या इथून येऊन राहिली, नाही तर मग मंजुळा आवाज मारा. हो ठीक आहे ना, जा. का माणूस आहेत बाबा, हिशोब मध्ये एवढे मग्न झाले आहेत. इकडे एक नजर पाहू नाही शकत. शांता मोठी घाईत येऊन राहिली ना जोरात. काऊन हो शांता एवढी धापून राहिली? जोरात काऊन आली? सांगतो काकू सांगतो. काकाजी पटकन 1 किलो पोहे द्या बरं. हो हो देतो पोरी, बस 1 मिनिट थांब बेटा. नाही ना काकाजी, आधी पटकन द्या ना 1 किलो पोहे. बापरे एवढी घाई का बेटा? देतो ठीक आहे देतो, मग नंतर मी आपलं काम करेन. का झालं हो शांता, खूप घाईत दिसून राहिली ना? कुठले पाहुणे वगैरे आले काका? नाही काकू, कुठले पाहुणे वगैरे आले नाही. मार घाई ना पोहे मागून राहिले की नाही आपल्या काकांना. काकू धान चुराई मशीन येऊन राहिली, तर आता स्वयंपाक बिंपाक काही झाला नाही माझा. तर आता नाश्ता बनवून देते म्हटली, तर घरी पोहे नाही. तर तू कशाला धावत धुपत आली? पोरं तर घरी आहेत ना. सोनू विशालला पाठवायला पाहिजे होता. काकू काल आईला नेऊन दिलं ना विशालनी, तर याचाच आहे. आणि सोनूला ना मीच त्या ललिताच्या घरी पाठवली. बाबराभाऊनं पोरे नेला धानाचे, धान भरायसाठी द्या म्हणाले आणि आणून नाही दिला. आता मशीन येत आहे तर जा म्हणते मागून आण पोरे. तर तो तिकडे गेला, लक्षातच नाही माझ्या. नाही तर त्यालाच म्हटली असते आधी पोहे आण बेटा, मग तिकडे जाशील म्हणून. तो गेल्याच्या नंतर मग लक्षात आला की घरी तर पोहे आहेत नाही, म्हणून आली मी लवकर. आता अर्ध्या तासात येत आहे म्हणत होते मशीन, तर पटकन झाला पाहिजेत बनवून. हो का, अर्ध्या तासात येऊन राहिली का मशीन? आज होऊन जाते नाही मग तुमचं चूर्ण? हो काकू होईल ना. हो मी का म्हणते, मग दुपारी थोडासा दुकान बंद करून शांताराम भाऊच्या वावरात जाल. आपणही आपले धान चुरून घेऊ ना. आता आलीच आहे मशीन तर. तुम्ही कोणत्या मशीनवाल्याला फोन केला तर ते मशीन येतच आहे. हो ठीक आहे ना, विचारून घेईन. हा घे बाई पोह्याचं पाकिट. काकाजी पॅकेटच आहे का? खुले पोहे नाही आहेत का? नाही बेटा, खुले पोहे संपले आहेत, आता पॅकेटच आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. किती रुपयाचा झाला? हा ना 55 रुपयाचा. हो का, जाड पोहेचे आहेत ना काकाजी? हो जाड पोह्याचंच पाकिट आहे. घाईत मी पैसे नाही आणले, लिहून ठेवा मग आणून देईन. हो ठीक आहे लिहितो. नाही तर मग सोनू जोड पाठवतो मी. मग कसा करू, लिहू का नको लिहू? नका लिहू काकाजी, मी सोनू जोड पाठवते ना. आता म्हटली अजून पैसे काढत राहीन तर वेळ होईल, म्हणून मग पटकन आली मागच्या मागेच. काकू मस्त लांब हाताचा ब्लाऊज घातला ना. हो नाही, हा ब्लाऊज नव्हे, लांब हातवाली स्वेटर आहे ते. ब्लाऊज वाली स्वेटर असा ते ब्लाऊज वाली स्वेटर, हाफ वाली नाही. चांगली दिसून राहिली, असं वाटते ब्लाऊजच घातले. अरे बेटा फल्लीदाणे पाहिजेत का अजून? नाही काकाजी, फल्लीदाणे वगैरे आहेत, पोहेच लागत होते. ठीक आहे मग. हो बाबा मोठी घाईत आहे, जा. अरे मी तर लक्षच नाही केलं, मस्त दिसून राहिली ना तू. केस ना ब्लाऊज मस्त मॅचिंग झाला तुझ्या तर. तुम्ही नका पाहू ना, तुम्हाला काय वेळच नाही राहत माझ्याकडे बघायला. आता म्हातारी झाली ना, जवान असली असती तर बघितले असते. नाही मंजुळा, तसा काही नाही आहे. तू जवान आताही माझ्यासाठी आहे. अरे बा, तुझी साडी ना माझ्या फेटाही मॅचिंग झाला. हे थोडीशी जाडी साडी होती, ठेवली. म्हणलं आता थंडीमध्ये हिला घालायला काढून घेते. खूप पुराणी आहे साडी, 10 वर्ष झाले का काय या साडीला. असं का? हो मी का म्हणते, आठवणी ना दुपारी चालले जाल शांताराम भाऊच्या वावरात. का म्हणते तर मग मशीनवाला चुरून देते का तर धान तिकडेच्या तिकडे. हो म्हणेल तर मग तुम्ही कोणाला तर फोन केले होते ना, त्याला सांगून द्याल झाला म्हणा आमचा चुरणा, नको येऊ म्हणा. हो ठीक आहे जाईन ना. तू तर गंगू वहिनीच्या घरी जातो म्हणत होती ना? हो चालली ना. ठीक आहे, जा. कुठपर्यंत आला होता बाबा हिशोब? 1022 रुपये. चला झाले आता, बोरी वगैरे पाहून शिवसाव करून झाली. चांगल्या बोरीच्या बंडलही बांधलो. पण हे शांता आतापर्यंत का करून राहिली? हिच्या नाश्ता बनवून नाही झाला का बा? आलू पोहा बनवून राहिली का बनवून राहिली? पाटणवरून बोरे काढलो, पाहिलो फाटले आहेत का कसे आहेत. चांगले बोऱ्यांचा बंडल बांधलो न हे आतापर्यंत पोहे व्हायचेच आहेत का तर माहित नाही. शांता हो आले ना. एवढा वेळ लागते का बाबा पोहे बनवायसाठी? आता आणतच होती बाबा पोहे, तुम्ही ना असे घाई सोडता. अरे पण किती वेळची पोहे बनवून राहिली? आता एवढ्या वेळात तर स्वयंपाक झाला असता तुझा.
आणि विशालला फोन केली की नाही? हो हो केली, निघाला तो. अरे ना ते बाबूरावच्या इथं पाठवली नाही का तू सोनूला? अहो त्याला जा म्हटली तर तो याचाच आहे, गेला आहे तर पक्काच लटकला तिकडे पोरगा. घ्या ना हे पोहे. हो आण पटकन. झाला का बोरी वगैरे पूर्ण पाहून? किती फाटले निघाले? हा होते 5-6, त्यांना शिवसाव केलो. आणि हे बाबा ना हे खाली बोरे आहेत ना, ते बंडलही बांधले ना. ह्या बंडलमध्ये चांगल्या चांगल्या बोरी आहेत नवीन. आणि हे थोडे फाटले तुटले होते बोरे, तर यांना शिवसाव केलो. मम्मी मम्मी. अरे इकडे समोर आहे, इकडे ये. हा पोहे मम्मी दे ना, मला दे ना. देतो ना बाबा, हे तुझ्या पप्पांसाठी आहेत ठेवले, देते तुला. मला सांग, तू बोरे आणायसाठी गेला होता ना ललिता काकूच्या इथं? एवढा वेळ लागते का? आणि खाली हात आला ना? मम्मी मी त्यांच्या इथं गेलो, विचारलो काकूंना, बोरे तर भरलेच आहेत मम्मी. आता ते बाबराव काका खाली करून राहिले, मग आणून देतो म्हणाले घरीच. मग असं काम आहे ना लोकांच्या. हो, तू का थांबला का आतापर्यंत त्यांच्या घरी? नाही मम्मी, मी आलो तर मला जोरात लागली होती तर तिकडे गेलो होतो मी. अरे चुप रे. बघितलं शांता, म्हणून मी देत नव्हतो बोरे. पट्ट्यानं आपल्या घरी नेलं तर भरले ठेवलं नाही, खाली नाही केलं ना, काही नाही. हो आता करून देत आहे ना, खाली आणून देत आहेत ना, कशाला चिडता तर माहित नाही बाबा तुम्ही पण. बसा तिथं झोप्यावर, घ्या नाश्ता करा पोह्याचा. ते आण लवकर. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता आमच्या वावरामध्ये धान चुरण्याची मशीन लागत आहे, आता त्याचीच तयारी सुरू आहे. तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा. मम्मी दे ना ग मला. हो चल देते तुला.